समोरासमोर मी ओपन करतोय. हे बघा, आता हे बघा फेसबुक मध्ये गेले. हे बघा आयडी वर गेल्याच्या नंतर हे बघा इथं गेलात, हे तुम्हाला हे ऑप्शन दिसन, हा टर्न ऑन प्रोफेशनल मोड. त्याच्यावर क्लिक केला ना, हे बघा झालं. चालू करा. रोजचा एक व्हिडिओ जरी टाकला तुम्ही, काय एवढा काय लवकरच पॉप्युलर होणार नाही किंवा कोणीच होणार नाही किंवा मी पण होणार नाही. पण रोजचा एक व्हिडिओ जरी टाकला ना, त्यातून हे बघा आता तुम्हाला दाखवतो 2 मिनिटात आयडी तयार. हे झालं, हे बघत राहतो तुम्ही. ओके, हे इथं आहे ना, इथं तुम्ही जे व्हिडिओ टाकताय याला काय हे करायचं तुम्हाला, पब्लिश. बरोबर, हे पब्लिश केल्याच्या नंतर कन्फर्म. हे बघा तुमची आयडी तयार 2 मिनिटात. हे चालेल, नेक्स्ट करीत जा. नमस्कार मित्रांनो, हे बघा कसं आहे माहितीये का, फेसबुक युट्यूब हेच फक्त पैसे देते. इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकून फायदा नाही. फक्त त्याच्यावर कसं माहितीये का, जो स्पॉन्सर असेल ना, स्पॉन्सरच पैसे देऊ शकतोय. बाकी अजून पण तुम्ही नेटवर सर्च करा किंवा युट्यूबला बघा, तुम्हाला त्याच्यात आहे ना, जे पण लोक जे युट्यूबवाले आहेत हे तुम्हाला ते सांगतील की आम्ही काय काय केलं युट्यूबच्या जीवावर, युट्यूब फेसबुक याच्या जीवावर. हे लोक बघा ना तुम्ही, आता जे व्हिडिओ बनवत होते लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याकडे काहीच नव्हतं, होतं का या लोकांकडे. पण त्यांनी फेसबुकच्या याच्यावर मेहनत करा. तुम्ही मेहनत केल्याशिवाय तुम्हाला फळ नाही भेटणार. पैसे कसं माहितीये का, जे नवीन पोरं हे करतात, व्हिडिओ टाकतात की याच्यात मी एवढ्या वर्षापासून मेहनत करतोय, तेवढ्या वर्षापासून मेहनत करतोय, माझं काय हे होत नाही, मेहनत काय हे होत नाही. अरे करा तुम्ही, बिंदास करा, काय हे नाही. बघा तुमच्या समोरासमोर मी तुम्हाला फेसबुकची कशी आयडी हे करायची. हे द्या मला, पासवर्ड ओपन करून द्या. आता एक चालू करून दाखवतो तुम्हाला, प्रोफेशनल डॅशबोर्ड याचा फेसबुकचा. हे बघा आता तुम्हाला दाखवतो मी कसा चालू करायचा. चालू करा, रोजचा एक व्हिडिओ टाकला तरी होऊन जाईल, लय झालंय. हे बघा आता तुमच्या समोरासमोर मी ओपन करतोय. हे बघा आता हे बघा फेसबुक मध्ये गेले. हे बघा आयडी वर गेल्याच्या नंतर हे बघा इथं गेलात, हे तुम्हाला हे ऑप्शन दिसन, हा टर्न ऑन प्रोफेशनल मोड. त्याच्यावर क्लिक केला ना, हे बघा झालं. चालू करा. रोजचा एक व्हिडिओ जरी टाकला तुम्ही, काय एवढा काय लवकरच पॉप्युलर होणार नाही किंवा कोणीच होणार नाही किंवा मी पण होणार नाही. पण रोजचा एक व्हिडिओ जरी टाकला ना, त्यातून हे बघा आता तुम्हाला दाखवतो 2 मिनिटात आयडी तयार. हे झालं, हे बघत राहतो तुम्ही. ओके, हे इथं आहे ना, इथं तुम्ही जे व्हिडिओ टाकताय याला काय हे करायचं तुम्हाला, पब्लिश. बरोबर, हे पब्लिश केल्याच्या नंतर कन्फर्म. हे बघा तुमची आयडी तयार 2 मिनिटात. हे चालेल, नेक्स्ट करीत जायला. हे बघा तुमच्या समोरासमोर मी आयडी तयार करतोय. हे ज्या पोराला काम करायची इच्छा फेसबुकला याच्यावर करू शकता तुम्ही. हे आहे ना, हे इथं हे करायचं अपडेट. आता तुमच्या समोर दाखवतो मी. हे बघा झाली. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कशी आयडी दाखवते. आता तुमचे जे फ्रेंड तुम्हाला फॉलोअर मध्ये कन्वर्ट झाले, तेच फ्रेंड हे बघा इकडं बघून घेऊ शकता तुम्ही. झाले ना जे फ्रेंड तुमचे फ्रेंड इकडं फॉलोअर मध्ये कन्वर्ट झाले. आता दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये तुम्हाला हे असं दिसणार, समोर तुम्ही हे करताय ना, असं दिसत राहणार. करा मेहनत करताना तरच फायदा आहे. नाही मेहनत करणार तर काय नाही. असा पण तुमचा काय खर्च होणार नाही. काय तुम्ही हे करणार आहे, काय 1 रुपया तुम्हाला लावायचा आहे किंवा काहीच नाही. हे बघा झाली 2 मिनिटात आयडी तयार झाली. आता यांनी ब्लॉग काय जे असं यांना टाकायचे, जे पोस्ट हे व्हॉट्सअप आपलं फेसबुकला स्टोरी लावतात. स्टोरी हे ते लावण्यापेक्षा आपलं बरं नाही, हे थोडं टाकायचं. काय तुमचे काय पैसे जाणार नाही, काय नाही. 1 रुपया तुमचा इन्व्हेस्टमेंट नाही याच्यात. पोस्ट टाकीत राहायच्या रोजच्या, जे भेटन ते भेटन. जाणार तर तुमचं काय नाही. जाणार काय, तुमची हाऊस पण होती. ते आपलं याच्यावर हे करायची, पोस्ट करायची. बाकी काय नाही. ज्या लोकांचे नेगेटिव्ह पोस्ट असतात, नेगेटिव्ह कायच्या पॉझिटिव्ह पण असतात,
की याच्यातून फेसबुकमधून काय भेटत आपलं सोशल मीडियातून काय भेटत नाही. सोशल मीडियातून जे पण बघा बाहेरचे राज्यातले दिल्लीचे बघा, यूपी, MP, झारखंड, इकडचे सगळे पोरं बघा, तुम्ही सोशल मीडियावर आयडिया बनवून ते सोशल मीडियाचा वापर करून पैसा कमवतात. आपल्या इकडचे पोरं काय की थोडासा व्हिडिओ बनवला नाही चालला, आणि व्हिडिओ कसे बनवतात गाण्यावर. अरे गाण्यावर बनवल्याच्या नंतर त्याला कॉपीराईट येणार. कॉपीराईट आल्याच्या नंतर ते तुमचा व्हिडिओ चालत नाही, कारण त्याच्यावर कोणीतरी पैसा आधीच खर्च केलेला असतो. तो पैसा त्यांनी काय फुकट असाच खर्च केलाय का? त्यांचा कंटेंट चालावा म्हणून त्यांनी पैसा खर्च केलेला आहे. आणि तुम्ही त्याच्यावर जाऊन ते व्हिडिओ बनवताय, गाण्याचा व्हिडिओ बनवताय, हे करताय. गाणं सोडून तुम्ही काहीतरी लोकाला काहीतरी नवीन दाखवा, तवा तुमचा व्हिडिओ चालन ना. का असाच तुमचा व्हिडिओ चालन की नाही मला लगेच मी व्हिडिओ टाकला आणि माझा लगेच लोकांनी बघितला, असं थोडी होत असते. काय नाही काहीतरी नवीन दाखवत राहा तुम्ही. नवीन दाखवता तेव्हा तर तुमचा व्हिडिओ पण चलन. लोकाला जे बघणारे लोक आहे तुम्हाला ते पण बोलतील की यार आमच्या याच्या आयडी मधून आम्हाला नवीन नवीन काहीतरी बघायला भेटतंय, त्यामुळे तुमचा व्हिडिओ बघतील. असं काय काय लोक नाही माझा चेहरा रोज बघायचा, मी पण टाकतो, पण काय नाही काहीतरी नवीन नवीन टाकतो मी. माझं नवीन नाही, माझी आयडी नवीन आहे आणि मी पण आता चालू केलं. माझ्यासाठी खूप आहे. एवढा जरी फॉलोअर माझ्या याला बघा फेसबुकला 200, 250, 500, 600, काही व्हिडिओ 700 पण व्ह्यू गेलेले त्याचे. नवीन आहे मी, नवीन असताना पण एवढे व्ह्यू जातात म्हणजे माझ्यासाठी भरपूर आहे. आणि तुम्ही बघताय व्हिडिओ ना, तुमचा धन्यवाद आहे. तुम्ही जे व्हिडिओ बघताय, नवीन माणसाला सपोर्ट करताय, असंच करा. आणि काय 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 मला कंटेंट बनवता येईल असं तुम्ही कमेंटमध्ये पण सुचवा मला. आणि फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. माझं काय नाही, माझं टाकतं मी, असाच व्हिडिओ टाकतं. काय मला एवढं हे नाही बनवायचा म्हणून बनवायचा, असाच सहज काहीतरी बनवतो मी पण एवढा म्हणजे काम धंदा चालू आहे आपला. सगळं काय माझं काय, मी काय 1 रुपया त्याच्यात पैसा इन्व्हेस्ट नाही करीत, बरोबर. मी काय पैसा त्याच्यात इन्व्हेस्ट करणार नाही. जे काय आपलं आहे ते मोबाईलचा असा पण मला 2 GB भेटतोय ना, दिवसाला भेटतोय का नाही. 2 GB मला डेटा भेटतोय. त्याच्यातून काय नाही काहीतरी मी आपलं सहज, जसं दुसऱ्याचे व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण आपला रोजचा एक जरी व्हिडिओ बनवला, एक जरी. पण तुम्हाला एक सांगतो की याच्यात आहे ना, तुम्ही स्टोरी, जे स्टोरी टाकताय ना, स्टोरी टाकण्यापेक्षा तुम्ही पोस्ट करा. सरळ गोष्ट पोस्ट करा. तुम्ही पोस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तेच तुमचे व्ह्यू वाढत जाते. आणि हे स्टोरी कशी माहिती आहे का, 24 घंट्यात हटून जाते ती स्टोरी, किंवा 12 घंट्यात हटून जाते. पण ही पोस्ट असते ना, पोस्ट तुमची हमेशासाठी असणार. मग त्याच्यावर तुम्हाला व्ह्यू कळतात, व्ह्यू किती येतात हे सगळं त्याच्यावर, तुमच्या पोस्टवर लाईक किती येतात, कोण तुमचा व्हिडिओ बघतंय. लाईक केल्याच्या नंतर तुम्हाला पण समजतंय ना की असा आमचा व्हिडिओ हा माणूस बघतोय, इथून बघतोय, समजतंय. तुम्ही करत राहा. काय लोकांच्या आहे ना, काही लोकांच्या भावना अशा असतात की मी एवढ्या वर्षापासून काम करतो फेसबुकला, इंस्टाग्रामला, युट्यूबला. अरे पण तुम्ही लोकांना दाखवताय का? लोक तुमच्याकडून बघायसाठी काय तुम्हाला फॉलो केलं लोकांनी, बरोबर ना. तुम्हाला लोक बघणार आहे कशामुळं? नुसतं तुम्ही येताय समोर, नाच गाणं करताय किंवा रील टाकताय. रोज लोकांना बघायचं असतं तुमच्याकडून, तुम्ही लोकांना दाखवणार काय, त्यासाठी तुमचा व्हिडिओ बघायचा असतो. नाही तर लोकांना काय, एक बार ते चेहरा बघितला संपला ना विषय. कशाला दुसरा हे बघते डबल तुमचा चेहरा. लोकांना काहीतरी नवीन बघायचं असतं, नवीन तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणून त्यांना नवीन दाखवत जा. की असं नाही की हेच करायचंय. मी तर सांगतो 100%, मी आत्ता सुरुवात केली. मी फेसबुकला, युट्यूबला मी आत्ता सुरुवात केली. काही जरी माझ्याच्याने मी जेवढा शिकतोय ना, आत्ता मला जे अनुभव येतो याच्यातून, मला जेवढं काही माहिती भेटत तेवढं मी फेसबुक, युट्यूब याच्यावर टाकत राहणार. आणि कोणाला काय अडचण आली मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा काय कशी बनवायची. फेसबुकची तर मी आत्ता बनवून दाखवली तुम्हाला, फेसबुकचे प्रोफेशनल डॅशबोर्ड. अशीच युट्यूबला पण व्हिडिओ टाकत जा. तुमचे आज नाही वाढणार, उद्या नाही वाढणार, 6 महिन्यांनी नाही वाढणार, वर्षांनी नाही वाढणार, पण 2 वर्षांनी वाढतील, 3 वर्षांनी वाढतील, पण वाढतील ना. फॉलोअर वाढतील, व्ह्यू वाढतील,
मग जसं वाढत वाढत जाईल, जसे तुम्ही मेहनत करतात, जसं लोकांना एंटरटेनमेंट करतात, जसा तुम्हाला पब्लिकला नवीन नवीन काहीतरी दाखवतात, तेव्हा तुमचे फॉलोअर वाढते, तेव्हा तुमचे व्ह्यूज वाढते. डायरेक्ट तर असं काय होणार नाही केलं की पहिलाच व्हिडिओ टाकला आणि मिलियन मध्ये गेला, असं होईल का कधी? नाही होत. त्यासाठी चला बघत राहा व्हिडिओ, लाईक, फॉलो, शेअर आणि कमेंट करून सांगा मला कसे कसे व्हिडिओ बनवायचे ते. चला, धन्यवाद.